हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो क्लास 10चं सायन्स आणि त्यामध्ये आपण स्टार्ट केलाय ग्रॅव्हिटेशन चॅप्टर. ग्रॅव्हिटेशन मध्ये आपला आजचा टॉपिक असेल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन और मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स हा आजचा टॉपिक असेल आपला. आणि या टॉपिकसाठी आपल्याला एक टर्म रिवाइज करावा लागेल जो आपण सुरुवातीलाच बघितलेली आहे, केप्लर्स थर्ड लॉ. केप्लर्स थर्ड लॉ चं काय म्हणणं असेल तर स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट अराउंड द सन is directly proportional to distance of or mean distance of the planet from the sun. सन पासून तर प्लॅनेट पर्यंतचा डिस्टन्स हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट अराउंड द सन. आणि त्यानंतर डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन जर असेल तर त्याला आपण कन्वर्ट करू शकतो इक्वल टू मध्ये आपल्याला घ्यावं लागेल कॉन्स्टंट के. आणि प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतल्यानंतर आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल और प्रोपोर्शनॅलिटी साइन कन्वर्ट करू शकतो इक्वल टू मध्ये. त्यानंतर बघून घ्या, के ची व्हॅल्यू जर फाइंड करत झाली तर के ची व्हॅल्यू असेल टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब. आणि या व्हॅल्यूचं आपल्याला आता काम पडणार आहे या इक्वेशन साठी, दॅट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. आता आपल्याला कन्सिडर करायचं आहे एक ऑब्जेक्ट परफॉर्म करता सर्क्युलर मोशन. जेव्हा एक ऑब्जेक्ट परफॉर्म करत असेल सर्क्युलर मोशन, सो त्यावर जो ऍक्ट होणारा फोर्स असेल तो असेल टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. मीन्स एक ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कल परफॉर्म करताय सर्क्युलर मोशन, त्यालाच म्हणून आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म मीन्स स्पीड काय असेल तर कॉन्स्टंट स्पीडनी रिव्हॉल्व करताय अलॉंग द सर्कल, तर त्यावर ऍक्ट होणारा फोर्स जो असेल तो असेल टुवर्ड्स द सेंटर आणि त्याला म्हणू आपण सेंट्रिपिटल फोर्स. आणि सेंट्रिपिटल फोर्सची इथं बघा, इथे ऑब्जेक्ट असेल आणि हा ऑब्जेक्ट मूव्ह करताय अलॉंग द सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. सो यावर ऍक्ट होणारा फोर्स जो असेल तो असेल सेंट्रिपिटल फोर्स. आणि सेंट्रिपिटल फोर्सची जर आपल्याला फॉर्म्युला लिहायचा झाला तर तो असेल mv स्क्वेअर अपॉन आर, वेअर एफ इज द स्पीड. आता बघा, एफ असेल स्पीड, एम असेल मास ऑफ द ऑब्जेक्ट. बघा एम बघू शकता तुम्ही, मास ऑफ ऑब्जेक्ट असेल, एम असेल मास ऑफ ऑब्जेक्ट. त्यानंतर बघू शकता व्ही असेल स्पीड आणि स्पीड असेल कॉन्स्टंट. त्यानंतर आर असेल रेडियस, बघू शकता तुम्ही आर असेल रेडियस. आणि हा असेल सेंट्रिपिटल फोर्स विच इज mv स्क्वेअर अपॉन आर. आता आपल्याला कन्सिडर करायचं आहे, बघा कन्सिडर करा, कन्सिडर अ प्लॅनेट, एक प्लॅनेट कन्सिडर करा. अ प्लॅनेट रिव्हॉल्व्स अराउंड द सन. एक प्लॅनेट रिव्हॉल्व करताय अराउंड द सन आणि परफॉर्म करताय इन अ सर्क्युलर मोशन अराउंड द सन इन अ सर्क्युलर मोशन. मीन्स एक प्लॅनेट आहे आणि प्लॅनेट रिव्हॉल्व करताय अराउंड द सन. एक प्लॅनेट आहे. आता जो ऑब्जेक्ट आपण कन्सिडर केला याला कन्सिडर करा की प्लॅनेट आहे आणि हा परफॉर्म करताय सर्क्युलर मोशन अलॉंग द सर्कल मूव्ह करताय आणि विथ सन असेल ऍट द सेंटर. आणि या प्लॅनेटची स्पीड जी आहे ती स्पीड असेल कॉन्स्टंट. सो या प्लॅनेटवर ऍक्ट होणारा फोर्स सुद्धा असेल सेंट्रिपिटल फोर्स विच इज एफ इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन आर. बघू शकता तुम्ही, यावर ऍक्ट होणारा फोर्स सुद्धा असेल mv स्क्वेअर अपॉन आर विच इज सेंट्रिपिटल फोर्स. बिकॉज फर्स्ट आपण कन्सिडर केलं की ऑब्जेक्ट मूव्ह करताय अलॉंग द सर्कल, त्यानंतर आपण कन्सिडर केलं की प्लॅनेट मूव्ह करताय अलॉंग द सर्कल. सो बघू शकता एम असेल मास ऑफ प्लॅनेट, एम असेल मास ऑफ प्लॅनेट. त्यानंतर बघा मास ऑफ प्लॅनेट, मास ऑफ असेल प्लॅनेट. त्यानंतर व्ही बघू शकता तुम्ही, आता व्ही असेल बघा, आता व्ही असेल स्पीड आणि त्यानंतर आर असेल डिस्टन्स ऑफ प्लॅनेट, डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन, डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम सन. सो बघू शकता तुम्ही इथं सुरुवातीला आपण ऑब्जेक्ट घेतला तेव्हा आर घेतला रेडियस आणि सन ऍट द सेंटर आहे आणि प्लॅनेट अलॉंग द सर्कल मूव्ह करताय. सो आपण घेऊ शकतो आर डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. सो व्ही आता आपण बेसिक्स मध्ये बघितलाय, जर स्पीड असेल तर स्पीडचा फॉर्म्युला आपण बेसिक्स मध्ये बघितलाय. तुम्ही जर बेसिकचा व्हिडिओ करून आले नसाल तर नक्की बेसिकचा व्हिडिओ करून या, त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल स्पीडचा फॉर्म्युला आपण कसा लिहित आहे. सो व्ही दॅट इज स्पीड इक्वल टू असेल टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल. व्ही असेल टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल, स्पीडचा फॉर्म्युला असेल टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम टेकन. मीन्स टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल करायसाठी घेतलेला टाइम यावरून डिटरमाइन होते आपली स्पीड, विच इज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम टेकन. सो आता तुम्ही बघू शकता व्ही असेल स्पीड टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम टेकन.
आता जो प्लॅनेट आहे तो मूव्ह करताय सर्क्युलर मोशन मध्ये, मीन्स प्लॅनेट परफॉर्म करताय सर्क्युलर मोशन, आणि सर्क्युलर मोशन जर परफॉर्म करत असेल तर जेव्हा तो 1 रिव्होल्यूशन कंप्लीट करेल, बघा प्लॅनेट जेव्हा 1 रिव्होल्यूशन कंप्लीट करेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तो मूव्ह करता अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. मीन्स जेव्हा तो एक रिव्होल्यूशन कंप्लीट करेल तो सर्कम्फरन्स इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करेल, आणि सर्कम्फरन्स ऑफ सर्कल जर म्हटलं तर त्याचा फॉर्म्युला असेल 2πr. बघू शकता एका रिव्होल्यूशन मध्ये तो मूव्ह करेल अलॉंग द सर्कल, आणि अलॉंग द सर्कल व्हॅल्यू असेल सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विच इज, बघू शकता सर्कम्फरन्स ऑफ सर्कल असेल 2πr. 2πr असेल सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, आणि इतकं डिस्टन्स तो मूव्ह करेल एका रिव्होल्यूशन मध्ये, आणि टाइम टेकन असेल t विच इज v इज इक्वल टू असेल 2πr/t. सो याला इक्वेशन नंबर 1 देऊ. इक्वेशन 1 मध्ये आपण स्पीडची व्हॅल्यू पुट करू शकतो विच इज, बघू शकता तुम्ही फोर्स इज इक्वल टू असेल, बघा आता फोर्स इज इक्वल टू असेल m, त्यानंतर v ची व्हॅल्यू पुट करू आपण यामध्ये, v ची व्हॅल्यू असेल 2πr अपॉन सॉरी f चा फॉर्म्युला असेल mv²/r, थोडा आपण t लिहिता, फोर्सचा फॉर्म्युला बघा mv²/r असेल, आणि v ची व्हॅल्यू पुट केली दॅट इज 2πr/t, आणि याचा होऊन जाईल स्क्वेअर. त्यानंतर बघू शकता तुम्ही फोर्स विच इज इक्वल टू m, त्यानंतर 2 चा स्क्वेअर असेल 4, पाय चा स्क्वेअर होऊन जाईल π², त्यानंतर बघू शकता तुम्ही r चा स्क्वेअर असेल r², त्यानंतर t चा स्क्वेअर असेल t², अपॉन बघू शकता तुम्ही अपॉन असेल होल डिनोमिनेटर मध्ये r. त्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल आता बघा 4πr² याचा डिनोमिनेटर असेल t² आणि होल डिनोमिनेटर असेल r. सो डिनोमिनेटरचा डिनोमिनेटर असेल तर आपण त्याला घेऊ शकतो होल डिनोमिनेटर मध्ये विच इज फोर्स इज इक्वल टू जाईल m. आता t² डिनोमिनेटर मध्ये त्याला होल डिनोमिनेटर मध्ये आपण लिहू शकतो. तर बघा 4π² r² अपॉन t² इंटू r. त्यानंतर बघा आता t² आपल्याला मिळालेला आहे. आपल्याला सुरुवातीला आपण जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा आपण लक्ष दिलं होतं की k ची व्हॅल्यू काय असेल t²/r³. सो इथे दिसत असेल तुम्हाला r² आहे, आपल्याला याला कन्वर्ट करावं लागेल r³ मध्ये, आणि r³ मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर मल्टिप्लाय, बघा लक्ष द्या, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय r. जर सेम व्हॅल्यूने आपण मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं तर इक्वेशन मध्ये कुठलाही चेंज येणार नाही, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. मीन्स सेम व्हॅल्यूने आपण मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं तर इक्वेशन चेंज होणार नाही. सो मल्टिप्लाय आणि डिवाइड करा 4π² r² अपॉन t² इंटू r, मल्टिप्लाय बाय r डिवाइड बाय r. त्यानंतर मल्टिप्लाय आणि डिवाइड बाय r केलं तर लक्षात येईल तुमच्या 4π² r² इंटू r दॅट इज r³ अपॉन t² r इंटू r दॅट इज r². आता बघावं लागेल तुम्हाला t²/r³ ही व्हॅल्यू ऍडजस्ट करायची आपल्याला, जे होऊन जाईल कॉन्स्टंट k. आता तुम्ही बघू शकता आपली व्हॅल्यू आहे r³/t आलेली आहे. बघा आपल्याला व्हॅल्यू पाहिजे t²/r³ आणि आपली व्हॅल्यू आली r³/t. r³ यासाठी आपण मल्टिप्लाय आणि डिवाइड बाय r केलं. आता t²/r³ ही व्हॅल्यू पाहिजे असेल तर बघा m इंटू 4π² अपॉन t². आता बघा ही व्हॅल्यू न्यूमरेटर मध्ये, न्यूमरेटरची व्हॅल्यू आपण t² च्या जर डिनोमिनेटर मध्ये गेली तरी यामध्ये कुठलाही चेंज येणार नाही, बिकॉज ही व्हॅल्यू जर आपण इक्वेशन पुन्हा ऍडजस्ट केलं तर ही व्हॅल्यू पुन्हा चालली जाईल न्यूमरेटर मध्ये. सो न्यूमरेटरची व्हॅल्यू जे डिनोमिनेटरच्या डिनोमिनेटर मध्ये आपण लिहू शकतो. बघा न्यूमरेटरची व्हॅल्यू डिनोमिनेटरच्या डिनोमिनेटर मध्ये लिहू शकतो, दॅट इज होऊन जाईल t²/r³. सो फोर्स इज इक्वल टू, बघू शकता तुम्ही आता इक्वेशन वरून k ची व्हॅल्यू असेल t²/r³. सो m 4π² अपॉन k इंटू r². सो व्हॅल्यू बघू शकता t²/r³ ची आली आहे k. थोडं आपण इकडे ऍडजस्ट करून लिहू. बघू शकता तुम्ही आता फोर्सची व्हॅल्यू जर लक्षात घेतली तुम्ही तर फोर्स इज इक्वल टू m 4π² अपॉन k. सो m असेल मास ऑफ प्लॅनेट, मास ऑफ प्लॅनेट चेंज होणार नाही विच इज कॉन्स्टंट व्हॅल्यू. 4 असेल न्यूमरिकल व्हॅल्यू, हे सुद्धा कॉन्स्टंट असेल. π² न्यूमरिकल व्हॅल्यू आहे, हे सुद्धा कॉन्स्टंट असेल. आणि k बघा k सुद्धा असेल कॉन्स्टंट. सो ऑल व्हॅल्यूज आर कॉन्स्टंट विच इज 4π² m अपॉन k ही व्हॅल्यू असेल कॉन्स्टंट. कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल, बघू शकता तुम्ही कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल. सो f इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r² होऊन जाईल. बघा आपल्याला इक्वेशन मिळेल f इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r². इकडे सुद्धा लिहू शकतो आपण फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r². सो आपण म्हणू शकतो जो सेंट्रिपिटल फोर्स आहे विच इज ऍक्ट ऑन द प्लॅनेट ड्यू टू सन मीन्स
फोर्स ऍक्ट होत आहे सनमुळे प्लॅनेटवर विच इज जो प्लॅनेटच्या रिव्हॉल्युशनसाठी रिस्पॉन्सिबल आहे तो फोर्स ऍक्ट होता अलॉंग द सेंटर विच इज ड्यू टू द सन. आणि या फोर्सलाच आपण म्हटलं पुढं ग्रॅव्हिटेशनल फोर्स मीन्स फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी बाय द न्यूटन्स. न्यूटन्सने या फोर्सला म्हटलं इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. बघा या इक्वेशनला म्हटलं जाईल इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ज्या फोर्समुळे हा प्लॅनेट रिव्हॉल्व करताय अलॉंग द सर्कल मीन्स सर्क्युलर मोशन परफॉर्म करताय जो सेंट्रिपिटल फोर्स आहे यालाच म्हटलं फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी विच इज फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. मीन्स जो फोर्स असेल तो मस्ट असला पाहिजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. बघू शकता तुम्ही हे असेल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. बघून घ्या.